नमस्कार मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून जो आपला संवाद व्हायचा तो काही कारणास्तव खंडित झाला होता. तो आता आपण पुन्हा सुरू करत आहोत. आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे माणसाचा वेळ आणि माणसाची ऊर्जा ही जास्तीत जास्त कुठे खर्ची होते. तर ती जास्तीत जास्त खर्ची होते इतर लोकांनी, म्हणजे आपण स्वतः सोडून इतर लोकांनी कसं वागावं, काय करावं या अपेक्षा करण्यामध्ये. आणि जीवनाचं सत्य काय आहे, जे मला जाणवलं, जे मला वाटते की हे सत्य असावं, तर ते असं आहे की जसं भूकंप, सुनामी, वारे, वादळ हे आपल्या हातात नाही आहे, तसंच आपण स्वतः सोडून आपल्या भोवतालची प्रत्येक व्यक्ती कशी वागते, त्यांनी काय करावं, काय करू नये हे आपल्या हातात नाही आहे. हे जर आपण वेळी समजून घेतलं तर आपली खर्ची होणारी ऊर्जा आणि खर्च होणारा वेळ सत्कारले लावण्यासाठी आपल्याला उपलब्ध होईल. ऊर्जा आणि वेळ विशिष्ट गोष्टींवर जोपर्यंत केंद्रित होत नाही तोपर्यंत आपल्यातलं अमर्याद सामर्थ्य बाहेर येत नाही. मग ती मर्यादित असलेली वेळ, मर्यादित असलेली ऊर्जा कशावर लावायची? तर त्याच्यासाठी आपण काय करावं आणि आपण काय करू नये हे आपण स्वतःपुरतं ठरवावं. शरीर, मन, आत्मा, बुद्धी या 4 पातळ्यांवर स्वतःला अविरत कसं घडवता येईल यासाठी जर आपण आपल्याला उपलब्ध असलेली वेळ आणि ऊर्जा खर्ची जर केली तर आपण येणाऱ्या काळात आपल्या स्वतःच्या भवितव्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी, आपल्या समाजाच्या भवितव्यासाठी आणि आपल्या राष्ट्राच्या भवितव्यासाठी काहीतरी विधायक, उपयोगी, सकारात्मक, सृजनात्मक करू शकू, करण्यासाठी लायक हो यात तीळ मात्र शंका नाही. आणि मला वाटतं यापेक्षा मोठी राष्ट्रभक्ती, समाजसेवा, व्यक्ती सेवा, कुटुंबाची सेवा दुसरी नसावी. धन्यवाद.